प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यम आहेत. अंगावर गोंधून घेणे, क्षत्रिय कुलावतांचं टॅक्सीवर लिहिणे, जगदंबचं जॅकेट घालणे, या सगळ्यातनं प्रेम व्यक्त केलं जातं. प्रेम निर्माण करायला काय आहे? शिवछत्रपती कळण्यासाठी आपण काय करतो? इतिहासाच्या पुस्तकात एक पॅराग्राफ आहे, चित्रपट एंटरटेनमेंटचं काम करतात. मग मुलांना शिवछत्रपती कळण्यासाठी आपण काय करतो? हा एक बोर्ड गेम आहे जो खेळता खेळता मुलांना शिवछत्रपतींचा इतिहास शिकवतो. त्याच्यावरती शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत 101 घरं आहेत. प्रत्येक घर हे महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे ती त्या क्रमाने दिली ज्या क्रमाने घडली होती. तुम्ही महाराजांचा एक मावळा बनून हा प्रवास करता. आवडत्या रंगाचं टोपण शिवजन्मावरून खेळायला सुरुवात करायची. आई बाबा आजी आजोबा सगळे म्हणून खेळतात. महाराजांचा मावळा वयाचं बंधन नाही, प्रत्येक जण मावळा बनून खेळतो. हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचा. ज्या घरावरती तुम्ही याल त्या घटनेवरती तुम्ही होतात असा अर्थ होतो. तानाजीरावांनी सिंहगड इथं जिंकला होता. सो तो हिंदी चित्रपट 300 कोटीचा तानाजी तो इथे एवढ्या घरावरती आहे. सो खेळता खेळता तुम्ही इथं आलात असा अर्थ सिंहगड जिंकायला तुम्ही पण आहात. विजयी घरांवर आलात तर बक्षिसाचे होर मिळतात. स्वराज्याच्या खजिन्यातून जिंकल्या विजयी घरांवर पैसे मिळत आहेत, पण अफजल आला, सुभा लुटतोय, शाहिस्तेखान पुण्यात आला, पुरंदरचा तह झाला, अशा घरांवर पैसे द्यावे लागतात. पैसे द्यायला होतो त्रास. मग कळतं स्वराज्य लढ्यात किती उतार चढाव आले, कोणकोणत्या क्रमाने कोणकोणत्या गोष्टी घडल्या हे कळत जातं. मग प्रत्येक घटनेवर तुम्हाला या प्रवासात स्वराज्यासाठी लढलेले 22 स्वराज्य योद्धे साथ देतात. तानाजी माहिती आहेत, राईट? सिंहगड जिंकला म्हणून माहिती आहेत का पिक्चरमुळे माहिती आहेत? सिंहगड जिंकल्यामुळे. हे 3 वेळा सिंहगड तानाजींच्या आधी जिंकला होता, बापूजी नरेकर म्हणून. 3 वेळा सिंहगड आधी जिंकल्याचं नाव आपल्याला माहित नाही. सिंहगड आपण इथं जिंकला, सिंहगड आपण इथं जिंकला, सिंहगड आपण इथं जिंकला. एक दुर्ग 3-3दा का जिंकतोय? मग ते देऊनच टाकला. का देऊन टाकला? आपल्याला ना भ्रम आहे की आपल्याला शिवछत्रपती कळतात. सो खेळता खेळता तुम्हाला बापूजींचं कार्ड मिळत, त्यांच्या कर्तृत्वाची घरं याच्यावर दिलेली आहे. तुम्ही 8 वर आलात, सिंहगड जिंकला, स्वराज्यात आणला, तुम्हाला 400 मिळतील. बापूजींचं कार्ड माझ्याकडे, मी हे कार्ड तुम्हाला दाखवेन, मला 200 द्यावे लागतील तुम्हाला, कारण की बापूजी माझ्याकडे ज्यांनी सिंहगड जिंकला होता. इतिहास आपल्याकडे शिकवतात. संभाजी महाराजांचा जन्म टिब्ब गडावर झाला, करा पाठ. परीक्षा झाली की सपाट. कल्पना करा तुम्ही खेळता खेळता संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात, तुम्हाला 500 मिळतील. तुमच्या बरोबरचा एखादा छोटा मावळा असेल तो पुरंदरचं कार्ड नाचवेल, म्हणेल पुरंदर माझ्याकडे, चल याच्यावर 23 नंबर लिहिलाय, तू 23 वर आलाय, 200 मला दे. एस्टॅब्लिश करून जाईल पुरंदरावर संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. खेळता खेळता कोणता योद्धा कुठे लढला, कोणत्या दुर्गावर काय घडलं हे कळत जाईल. मग प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट सांगणारं पुस्तक दिलंय. ज्या घरावर याल त्या घटनेवर त्या घटनेची माहिती वाचली की तेवढा इतिहास पक्का होऊन जाईल. 100 गोष्टी आहेत एका बैठकीत. शिवचरित्र तुम्ही आम्ही नाही वाचलं, मुलं कुठून वाचणार आहेत? सो एका पॅराग्राफ मध्ये तेवढा कॉन्टेक्स्ट दिलाय. ज्या घरावर याल तेवढं वाचा. आज 20 घरांवर पोहोचलात, पुढच्या वेळी अजून 20 वाचा. खेळता खेळता वाचता वाचता स्वराज्य लढा कळत जाईल. शिवछत्रपतींना साथ दिलेले स्वराज्य योद्ध्यांची माहिती यात दिलेली. खेळता खेळता वाचता वाचता स्वराज्य लढा कळतो. आता जिंकणार कोण? आपण 4 खेळतोय. मग सगळे महाराजांचे मावळे आहेत. मी अफजलाकडे नाही, मी पण मावळाच आहे ना. जिंकणार कसं? राज्याभिषेकाला पोहोचायचं, कमवलेलं सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करायचं. जो जास्त अर्पण करतो तो मानाचा मावळा बनतो. मग त्याला असं मॅच घालायला. असा हा खेळ आहे. 8-10 वेळा खेळला तर इतिहासाच्या मास्तरला मुलं इतिहास शिकवतात. इतक्या गोष्टी यात सर्वसामान्य वाचकांना चाहत्यांना माहीत नसलेल्या यात आहेत.